नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागचा भाग मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे. छाती आहे 36 इंच आणि कमर 32 इंच आहे. त्याच्या मापाने इथे मापे टाकून घेतलेले आहेत. हा ब्लाऊज पीस आहे. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर इथे मी मापे टाकून घेतलेली आहे. ती परत एकदा तुम्हाला दाखवते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे 14 इंच आणि 36 छातीचा ब्लाऊज आहे बोटनेकमध्ये. तर इथे मी शोल्डर 6 इंच घेतलेली आहे आणि मुंड्यासाठी देखील 6 इंच घेतलेली आहे. पण इथे मी अर्धा इंच डाऊन करून घेतलेली आहे आणि मुंड्याची उंची 6.5 इंच आलेली आहे, कटिंग करून घेतलेली आहे. तिथे छत्तीचा चौथा 9 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतले. कमर 32 इंच आहे तर 8 इंच घेतले आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथे मी गळा रुंदी 4 इंच घेतलेली आहे आणि उंची 3.5 इंच. मुंड्याच्या गोलाईसाठी गळ्याच्या गोलाईसाठी इथे मी 1.25 इंच घेऊन गोलाकार देऊन घेतलेला आहे. इथे मी खालच्या साईडून 3 इंचावर माप टाकून घेतले. गळा रुंदी 4 इंच घेतलेली आहे, तेवढीच खालच्या साईडला घ्यायची आणि माप टाकून घ्यायचे. इथे मी सरळ रेष आखून घेते. आता आपल्याला इथे गळ्याचा आकार काढायचा आहे. तर तुम्ही खालच्या साईडला 1 इंच डाऊन करून घेतले. इथे मी गळ्याचा अशा प्रकारे आकार काढून घेते. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. पहिल्यांदा इथे मी कॅनव्हास पेपरवरती कटिंग करून घेते. इथे मी कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे आणि पिना लावून घेतलेले आहेत. कॅनव्हास पेपर सोबत मी इथे अस्तर कटिंग करून घेते. इथे मी आतल्या साईडला पिन लावून घेतल्या कॅनव्हास पेपरवरती आणि साईडहून 1 इंच किंवा 1.25 इंच कॅनव्हास पेपर राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. आता इथे मी ब्लाऊज पीस आहे तो कटिंग करून घेते. पिना लावून घ्यायच्या. साईडहून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. आता हे अस्तर आहे त्याच्यावरती मी कॅनव्हास पेपर जो कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून पिना लावून घेते आणि पहिल्यांदा इथे मी शिलाई करून घेणार आहे. इथे मी गळ्यावरती पिना लावून घेतल्या कॅनव्हास पेपरवरती. गळ्याचा जसा आकार काढून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला त्याप्रमाणे शिलाई करायची आहे. इथे मी रनिंग शिलाई देऊन घेते. अशा प्रकारे इथे मी कॅनव्हास पेपरवरती शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर जो ब्लाऊज पीस आहे तो सरळ बाजूने ठेवून घ्यायचा आणि इथे अशा प्रकारे पिना लावून घेतल्या. पिना लावून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची. पहिल्यांदा इथे मी गळ्यावरतीच पहिल्यांदा शिलाई करून घेणार आहे. त्याच्यानंतर शिलाई करून झाल्यानंतर कटिंग करायचे एक्स्ट्राचे जे गळ्याचे कापड आहे ते आणि उलट्या साईडला आतल्या साईडला परतवून घ्यायचे अस्तर. कॅनव्हास पेपर आहे तो डायरेक्ट सेपरेट तुम्ही अस्तरवरती एक्स्ट्रा अस्तरवरती चिपकवून प्रेस करून शिलाई करून तयार करून घेऊन त्याच्यानंतर डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती आणि अस्तरवरती जोडून झाल्यानंतर शिलाई करू शकता. पण इथे मी डायरेक्ट अस्तरवरतीच शिलाई करून घेतलेली आहे. आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे म्हणजे कॅनव्हास पेपर आतल्या साईडला व्यवस्थित परतवेल. इथे मी कट देऊन घेतले आणि त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायचे.
इथे मी पहिल्यांदा गळ्यावरती शिलाई करून दाबटीप देऊन घेते. इथे मी शिलाई देऊन घेतली गळ्यावरती. तुम्ही बघू शकता छान आकार आलेला आहे गळ्याचा. त्याच्यानंतर अस्तर आहे ते आतल्या साईडून त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची साईडून. शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करायचे. इथे मी एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करून घेतले. इथे मी 1.5 इंचाचे कापड कटिंग करून घेतले. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे, तर जॉईन करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी फोल्ड करून घेतले आणि शिलाई देऊन घ्यायची. इथे मी कापड आहे तो उलट्या साईडून शिलाई करून घेत आहे. शिलाई देऊन झाल्यानंतर इथे मी उलट्या साईडला आपण जशी दोरी बनवतो त्याप्रमाणे परतवून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग छान येते. इथे कपड्यावरती तुम्ही प्रेस करून घेतला तरी पण चालेल. इथे मी 2 इंचाचे तुकडे करून घेणार आहे, जे आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तो इथे खालच्या साईडचा जो गळा आहे, गळ्याचा आकार आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचे आतल्या साईडून. इथे मी पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत त्या ठेवून फोल्ड करून ठेवून शिलाई करून घेत आहे. बाहेरच्या साईडून 1/2 इंच दिसतील अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या. इथे मी शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर इथे मी मधल्या साईडला दोरी लावून घेणार आहे. इथे मी दोरी लावून घेतल्यानंतर जे लटकन बनवून घेतलेले आहे ते जोडून घेते. अशा प्रकारे इथे मी लटकन बनवून घेतले. अस्तर आणि कापड आहे तो ब्लाऊज पीसचा अशा प्रकारे गोलाकारमध्ये कटिंग करून घेतला आणि शिलाई करून बाहेरच्या साईडला परतवून घेतला, सरळ करून घेतला. वरून एकदा दाबटीप देऊन घ्यायची. अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि शिलाई करून घ्यायची. इथे मी दोन्ही लटकन बनवून घेतले. अशा प्रकारे लटकन बनवून घेतले आणि आता आपल्याला इथे गोल्डनची लेस लावून घ्यायची आहे. जसा गळ्याचा आपण डिझाईन बनवून घेतलेली आहे, आकार काढून घेतलेला आहे, त्याच्या मापाने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी गोल्डनची लेस लावून घेतली. डबल शिलाई देऊन घ्यायची लेसवरती.
आता आपल्याला इथे खालच्या साईडला टक्स देऊन कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. आता आपल्याला इथे कमरपट्टीसाठी कापड कटिंग करायचं आहे, तर 1.5 इंचाचा कापड मी कटिंग करून घेतला. इथे मी जे कापड कटिंग करून घेतलेले आहे ते जोडून घेतले. त्याच्यानंतर साईडून कापड फोल्ड करून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची. पहिल्यांदा कमरपट्टी वरच्या साईडून शिलाई करून घ्यायची आहे सरळ बाजूने. त्याच्यानंतर परत एकदा दाबटीप देऊन घ्यायची आणि आतल्या साईडला परतवून घेऊन रनिंग शिलाई द्यायची. हात शिलाई घातल्यानंतर जी रनिंग शिलाई आपण देतो ती काढायची असते. अशा प्रकारे इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. छान झालेली आहे डिझाईन. लटकन देखील छान बनलेले आहेत. तुम्हाला ही गळ्याची डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.